नाही यार मोहित, मजा येत नाहीये. का सर? डिझाईन्स फॅन्टास्टिक झाले. हो, ॲस्थेटिक्स बद्दल काहीच प्रश्न नाहीये. मॉडर्न आहे, कलर पॅलेट्स पण मस्त आहेत. पण तरीही हे मुक्ता, काय सुरू आहे ग? ए काय म्हणून काय विचारतोस? संध्याकाळी चक्कर मारणार आहेस ना? कुठं कुठं चक्कर? कुठे काय? हो हो हो, इंटेरियर पाहिजे ना. हो हो, येतो येतो, पोहोचतो. अरे बापरे, 2 वाजले. पोहोचतो मी, पोहोचतो. ये ये, वाट बघते. हो हाय मुक्ता. हॅलो मॅम, उशीर झाला का? नाही ग, प्लीज कम. या या या. मॅम, हे माझे फ्रेंड्स आहेत. हे पण आर्किटेक्टच आहेत. अच्छा. हा मनीष आणि हा शुभंकर. हॅलो. हॅलो. आणि या दीपा मॅम. यांचंच आहे बरं का हे घर. नाईस इंटेरियर. येस थँक्यू. खरंच खूप छान आहे. मुक्ताची कमाल आहे सगळी. पण तुम्ही मला फ्रीडम दिलात म्हणून मी हे सगळं करू शकले. बरं मला एक कॉल आहे. असं तुला सुवर्णा माहिती आहे तर सुवर्णा तुला सगळं गाईड करेल. तू दाखव यांना. ओके मॅम. चल मी निघू. हो, थँक्यू. चला दाखवते मग आता घर. मुक्ता यार, ऑसम. कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्त इंटेरियर केलेस. मार्वलस यार, टू गुड. फुल पेशवाई थाट. हा थँक्यू थँक्यू. पण खूपच फॉर्मल होता या. अगं नाही, खरंच मस्त इंटेरियर केलेस. म्हटलं तर ट्रॅडिशनल, पण तरीही मॉडर्न. करेक्ट. तुम्ही दोघं काय कमी क्रिएटिव्ह आहात का? अरे मनीषने डिझाईन केलेला इनामदारांचा बंगला पाहिलास का? बघितलाय ना, क्लास अपार्ट. कुठलं यार, नाही सगळं चांगलं आहे पण परफेक्ट नाहीये. ते ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये. काहीतरी कमी आहे. म्हणजे हे काय केलं तू? हे काय केलं मी? तुला उकडतंय ना म्हणून फॅन लावला. हो पण स्विच कुठे आहे तिथे? हो, हे काय? अगं वुडन प्लाय आहे ना ते, की स्विच आहे. हो. वा. अरे हाच तर हायलाइट आहे माझ्या या प्रोजेक्टचा. म्हणजे अरे मी इतकी अस्वस्थ होते ना की असं पारंपरिक पद्धतीने घर सजवायचं आणि त्याला ते बोरिंग स्विचेस लावायचे. अच्छा, म्हणजे क्लायंटची फॉरेन ट्रिप झालेली दिसते स्विच साठी. फॉरेन नाही काही, मी पुण्यातच चक्कर मारून आले. काय? पुण्यात? हो, मी सगळं सांगते. तुम्ही बसा बघू आधी. या. अरे पुण्यातलाच ब्रँड आहे हा, टचमॅटिक स्मार्ट स्विचेस, किट्रॉनिक्स कंपनीचा. टचमॅटिक. ह्या ब्रँड विषयी मी ऐकलंय. करेक्ट. अरे गेल्या वर्षी मुंबईच्या एक्झिबिशन मध्ये होते ना ते, आठवतंय का? हो, टचमॅटिक. हा राईट. मी गुगलवरून त्यांचा नंबर मिळवला, त्यांची वेबसाईट पाहिली आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर त्यांच्या सेल्सच्या लोकांनी ताबडतोब रिस्पॉन्स दिला. त्यानंतर मी माझ्या पूर्ण प्रोजेक्टची त्यांना कल्पना दिली. तर त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्स सेंटरला मला पाठवलं आणि तिकडे जाऊन मी जे काही पाहिलं, मी थक्कच झाले यार. म्हणजे बघा ना, एका पातळशा स्विचबोर्ड वरती अख्ख्या रूमचं तुम्ही लाईट सेट करू शकता. ट्यूब, एसी, फॅन, हे सगळं एका स्विचबोर्ड वरती. पण आपले इलेक्ट्रिशियन करत नाहीत ना असं कॉम्प्लिकेटेड काम. काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. कुणीही इलेक्ट्रिशियन एकदम सहज फिट करू शकतो असं आहे हे. इझी टू फिट आहे. ओके. आणि काही प्रॉब्लेम आला तर काय लगेच सॉल्व्ह करून मिळतो. आणि तसंही 2 वर्षांची वॉरंटी आहे. ओ. पण पुण्यातल्या पुण्यात रिपेअर करत असतील ना, बाहेरच्या क्लायंटचं काय? बाहेरच्या क्लायंट्सला सुद्धा तेवढा सपोर्ट मिळतो. म्हणजे त्यांचे टाइप्स आहेत ना. मग हरकत नाही. अरे पण नवीन इंटेरियर साठी ठीक आहे, म्हणजे बेस्ट आहे. पण आधीचे किंवा जुने स्विचबोर्ड असतील त्यांचं काय? एक्झॅक्टली. मला पण हाच प्रश्न पडला होता. मी त्यांना हेच विचारलं
तर त्यांनी मला एक डेमो सेशन दिलं. मग त्यांनी सांगितलं की जुन्या वायरला हात लावायची सुद्धा गरज नाहीये. म्हणजे तुम्ही जुनं स्विचबोर्ड काढून हे नवीन स्विचबोर्ड लावू शकता. बदलायचं झालं तर अख्ख्या घराचे स्विचेस बदलावे लागतील. नाही रे, समज एखाद्या खोलीतलं मेकॅनिकल स्विचबोर्ड तुला चेंज करायचा नसेल तर काही हरकत नाही. आपल्याला हव्या त्या पॉइंट्सवर आपण टचमॅटिक स्मार्ट स्विचेस लावू शकतो. पण मुक्ता, या स्विचबोर्ड वरचे एलईडी जर सतत असे सुरूच राहिले तर फार प्रॉब्लेमॅटिक आहे. डोळ्यांना त्रास होतो त्यांचा. अरे पण मग त्याशिवाय समजणार नाही ते स्विचेस आहेत म्हणून. ते झालंच, पण ना मी आतल्या खोलीत लाईट बंद असणारे स्विचेस लावलेत आणि हे लाईट आहेत ना डिम करता येतात. हो शुभंकर, थांब. तो बोर्ड बघ किती स्लीक आहे. हो रे, अगदी शोपीसच वाटतोय. हो ना, आणि मेंटेनन्स पण नाहीये. इझी टू क्लीन आहे. वा, मस्त, खूप मस्त. हे हं? हे कसं काय केलं? म्हणजे वुडन स्ट्रक्चरवर? फक्त वुडनच नाही, ग्लास, मार्बल, फॅब्रिक, तू काहीही डिझाईन कर. टचमॅटिक स्मार्ट स्विचेस कुठल्याही मटेरियलमध्ये तयार करता येतात. ते एकदम मर्ज होतात आणि कुणाला कळतही नाही की हे स्विचेस आहेत म्हणून. रिअली अ गेम चेंजर. म्हणजे आतापर्यंत कसं व्हायचं ना की कुठलंही मटेरियल वापरलं तर त्याला ते बोरिंगचे ट्रॅडिशनल स्विचेस लावायला लागायचे. हो, आणि ते कुठेतरी अडचणीत लपवायचं म्हणलं की एकदम कंजेस्टेड होऊन जायचं यार. पण आता नो लिमिट फॉर क्रिएटिव्हिटी. आणि बेस्ट थिंग म्हणजे क्रिएटिव्हिटीचं 100% सॅटिस्फॅक्शन. टचमॅटिक स्विचेस ऑसम आहे यार. फक्त स्विचेस नाही, टचमॅटिक स्मार्ट स्विचेस. घरातल्या सिनियर सिटीजनसाठी पण खूप चांगलं आहे हे. तुम्ही ना रिमोटवर कंट्रोल करू शकता आणि ह्याला बॅटरीची पण गरज नाहीये. हे ॲप आहे ना, याच्यावरून कंट्रोल करू शकते मी. आता बघायचंय का तुला? फक्त मी फॅन ऑन करून दाखवत्या. छान ना? तुम्हाला सांगते, एका ऍप वरून ऑफिस आणि घरातले अप्लायन्सेस सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता आणि इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन सुद्धा मोजता येतं. हे होम ऑटोमेशनलाही सपोर्ट करतात. गुगल डॉट, सिरी, अलेक्झा सगळ्याला सपोर्ट करतात. आणि तुझे बोरिंग मेकॅनिकल स्विचेस आहेत ना, ते स्मार्ट बनवतात. थोडक्यात काय तर टचमॅटिक म्हणजे परफेक्ट स्मार्ट स्विचेस. येस. फॅब्युलस, ऍब्सोल्युटली फॅब्युलस. वा, काय शोध लावलास तू. काय मग जाऊयात का उद्या एक्सपिरियन्स सेंटरला? हो, जावंच लागेल. आत्ता मला कळतंय की माझ्या प्रोजेक्टमध्ये काय मिसिंग येते. मॅजिक टच. येस, मॅजिक टच. फक्त मॅजिक टच नाही, टचमॅटिक स्मार्ट स्विचचा मॅजिक टच. येस.